नमस्कार मंडळी, अम्माज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी मिक्स भाजी करणार आहे। तर असं भरपूरदा होतं ती आपल्या फ्रीजमध्ये अशा भरपूर भाज्या शिल्लक राहतात आणि आपण त्याचं काय करायचं हे आपल्याला कळत नाही। त्यावेळेस आपण अशा मिक्स भाजी करू शकतो। त्याच्यासाठी मी तेल गरम करून घेतलं, कढईमध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि एक मिरची टाकून घेतली। आता माझ्याकडे 5-6 वांगे होते, ते वांगे मी बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतले, ते परतून घेतले चांगले। 2 बटाटे, शेवगाच्या शेंगा, वालाच्या शेंगा आणि छोले, 1 टोमॅटो आणि गड्डा कोबी असं सर्व साहित्य टाकून परतून घेते। तेलात चांगलं परतलं गेल्यावर भाज्या सर्व कढईला करून घेतल्या आणि मग त्याच्यात मी 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून बारीक ठेचून टाकल्या आहे। आता लसूण चांगला गुलाबी झाला आहे। आता आपण त्याच्यात 2 चमचे लाल चटणी, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद असं टाकून सर्व भाज्या मिक्स करून घेणार आहोत। तर अशी भाजी केल्यावर खूप छान लागते आणि भाजी शिल्लक राहिलेली भाजी वायाही जात नाही। आता मी हे सर्व मिक्स करून घेतले आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलंय, दाण्याचं कूट सर्व मिक्स करून घेते। चवीनुसार याच्यात मी आता मीठ टाकून घेते। चवीनुसार मीठ टाकून घेतलं। आता परत मिक्स करून घेते आणि भाजी शिजण्यासाठी मी 1 ग्लास पाण्याचा वापर केला आहे। छोले, बटाटे हे शिजायला पाण्याची गरज होती म्हणून मी त्याच्यात पाणी टाकलं आहे। शेवगाच्या शेंगा आता मिक्स करून झाकण ठेवून मी 7-8 मिनटं मंद गॅसवर शिजवून घेतलं। आता पाहू शकता आपली भाजी तयार आहे। तर मंद गॅसवर मी 7-8 मिनटं शिजवून घेतलं होतं। आपले बटाटे, शेंगा वगैरे सर्व शिजले आहे आणि आपली मिक्स भाजी तयार आहे।